साईनाथ क्रिकेट संघ करण तो सन्माननीय कल्पेश ताळी तर सलामीची जोडी तनु तर सलामीची जोडी आपण सिद्धीश मोरे सलामीची जोडी आपण मैदानात पाहू. परेश कोळी तो गोलंदाजी तर कल्पेश ताळी यांचा तो सन्माननीय हिमांशी कोटकर साहेबांचा देखील इथे यशोचित सन्मान केला जाईल. तर विकी मडवी यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते यशोचित सन्मान करायचा आहे. तर सामन्याला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू लोक स्ट्राईकवर असेल मिलिंद वेट्टा. टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करेल परेश टू मिलिंद. इथे पाहिजे पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू तर बिनगडी तर पाहायचंय पुन्हा एकदा तर पाहायचं पुन्हा एकदा जोरकस मारायचा.
प्रणित प्रणित नवीन फलंदाज आपण मैदानात पाहू शकाल. तर पाहायचं आहे 5 षटकांची ही लढत आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केली जाते तन्वी कोपरखिरणे या संघाकडून आणि 7 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत तन्वी कोपरखिरणे संघाचे फलंदाज. तर करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत एक पहिले षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडू आतापर्यंत परत 7 धावा. तर नवीन फलंदाज प्रणित आपण स्ट्राईक रेंजवर आपण पाहू. तर शेवटचा चेंडू परेश तर पाहायचंय परेश तो प्रणित पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करेल डावपुरा फलंदाज प्रणित साठी पाहायचं इथे मात्र तर 5 षटकांची ही लढत आहे. पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करणार तन्वी कोपरखिरणे तर मिलिंद वेट्टा आणि प्रणित पाहायचंय. तर इथे मैदानात आपण फलंदाज पाहतोय प्रणित आणि मिलिंद वेट्टा. तर नवीन फलंदाज असेल तर नवीन फलंदाज आपण मैदानात गोलंदाजी मार्क तो अतिशय चांगला खेळाडू आहे विक्की मुंबईकर. तो गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज झाला. तर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील जरूर पाहण्यासारखं असणार आहे. तो स्ट्राईकवर असेल मिलिंद वेट्टा. तर पाहायचं आहे त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर झाला आहे. तर तोच फलंदाज स्ट्राईक रेंजवर तो गोलंदाजी मार्क इथे पाहायचं आहे चेंडू हवे ताबडतोबच्या षटकात कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर विक्की मुंबईकर देखील सज्ज झालाय. स्ट्राईकवर असेल डावकुरा फलंदाज प्रणित. पाहायचंय प्रणित मिलिंद वेट्टा स्ट्राईक रेंजवर आपण पाहू शकाल. तर पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी आणि फलंदाजी होते विक्की मुंबईकर. इथे पाहायचंय चेंडू हवेत आहे. इथे मात्र गडी बाद. तर 9 धावा इथे काढण्यात यशस्वी झाल्या. 2 गडी बाद 9 धावा. तन्वी कोपरखिरणे नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. तर अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. साईनाथ क्रिकेट संघ आयोजित करण स्मृती चषक 2021 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय. तर या दिवसातील दुसरी लढत तर नाणेफेक सागर 11 या संघाने जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी तन्वी कोपरखिरणे या संघाला. तर 2 गडी तर अमर फलंदाजीसाठी देखील पाहू शकाल. नॉन स्ट्राईकवर प्रणित. तर पाहायचं विक्की मुंबईकर तिसरा चेंडू टाकण्यासाठी देखील सज्ज होईल. तर पाहायचं तिसरा चेंडू कशा पद्धतीने टाकण्यात यशस्वी होतोय. तर वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. डावकुरा फलंदाज आहे अमर. स्ट्राईक विनर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू पाहायचं विक्की याचा अमरसाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. इथे पाहायचंय पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. चेंडू
धाव संख्येत एका धावेने भर 10 धावा, 2 गडी बाद 10. तर 10 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर पाहायचंय दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. विक्की मुंबईकर गोलंदाजी मार्कवर आहे. 3 धावा इथे खर्च केल्यात. 1 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय विक्की मुंबईकर. पाहायचंय इथे पाहायचंय मोठा तर पाहायचंय नाणेफेक हरल्यानंतर प्रथम इथे फलंदाजी केली जाते. 6 धावेने संघ पुढे सरकलाय. 16 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. तर कोकण संघाचे फलंदाज तर विक्की मुंबईकर गोलंदाजी मार्क. तर पाहायचंय कशा पद्धतीने गोलंदाजी होते. फलंदाजी देखील पाहण्यासारखी आहे. अमर इथे पाहायचंय चेंडू तर 17 यशस्वी झाले. तन्वी कोपरकरने संघाचे फलंदाज अमर आणि प्रणित. तर अतिशय चांगली फलंदाजी अमरच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय. तर अतिशय चांगली फलंदाजी अमरच्या माध्यमातून देखील केली जाते. तर आपल्या संघाला कितपत धावा काढण्यात यशस्वी होईल हे देखील जरूर पाहण्यासारखं असणार आहे. तर पाहायचं आहे अजूनही या डावात त्या षटकातील शेवटचा चेंडू असेल तर विक्की गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 10 धावा इथे खर्च केल्यात. तर शेवटचा चेंडू असेल या डावातील या षटकातील शेवटचा चेंडू. पाहायचा आहे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी विक्की मुंबईकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर असेल अमर. तर पाहायचंय अमर कशा पद्धतीने फलंदाजी करेल. विक्की मुंबईकर पंचांच्या उजवीकडून मारा करतोय डाकुरा गोलंदाज. तर पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पाहायचंय पंचांकडून कुठला इशारा येतोय. तर पंचांनी इशारा दिला. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. व्हाईट +1 अशा 2 धावेने संघ पुढे पडतो. तर पाहायचं 19 धावा इथे काढण्यात आतापर्यंत यशस्वी झालेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. थोडंसं मागडं षटक म्हणता येईल विक्की मुंबईकरचं. आतापर्यंत 13 धावा इथे खर्च केल्यात. 5 चेंडू हाताळलेत. शेवटचा चेंडू असेल पाहायचं पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी विक्की मुंबईकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर असेल अमर. तर पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. तर पाहायचं शेवटच्या चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. फलंदाज अमर. तर डाकुरा फलंदाज आहे. षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आलाय. तर पाहायचंय जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस असेल. इथे पाहायचंय चेंडू हवेत आहे. वर फुलटो चेंडू. तर 20 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. 2 षटकानंतर पॉवर प्लेच्या 2 षटकात 20 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत फलंदाज अमर आणि प्रणित.
तर पाहायचे उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या डावातील. तर पाहायचं नवीन गोलंदाज कुठला वापरला जातो तिसरे षटक टाकण्यासाठी. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी देखील गोलंदाजी मार्ग. वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक टाकण्यासाठी परेश गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. स्ट्राईकवर असेल अमर, डाकुरा फलंदाज पाहायचा आहे. तर अमर पाहायचं आहे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. अतिशय चांगली फलंदाजी अमरच्या माध्यमातून एक षटकार जरूर मारलाय. तर जास्तीत जास्त धावा इथे करावे लागतील. तर वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरं षटक परेश कोळी गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून मारा करेल. समोर असेल डाकुरा फलंदाज अमरसाठी. 2 षटकाचा खेळ संपला. 20 धावा इथे काढल्यात तन्वी कोपरखेरणे संघाने. तेव्हा पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. अतिशय चांगली गोलंदाजी परेश कोळीच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. तर पाहायचं आहे परेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू अमरसाठी. पाहायचं अमर कशा पद्धतीने फलंदाजी करेल. इथे पाहायचं पुन्हा एकदा पंचांकडून इशाऱ्यात व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 21 धावा. तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. परेश कोळी गोलंदाजी मार्कवर सज्ज. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या उजवीकडून मारा करेल. समोर असेल अमर. पाहायचं अमर इथे बाजा पुढे येऊन जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर अतिशय चांगली गोलंदाजी परेशच्या माध्यमातून केली जाते. 2 चेंडू आतापर्यंत टाकले. ते 1 धाव इथे खर्च केली आहे. व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च केली गेली आहे. तिसरा चेंडू परेशचा अमरसाठी. पाहायचा आहे तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. इथे पाहायचा ऑफच्या दिशेने चेंडू तटवला. तर नवीन फलंदाज मैदानात पाहू शकाल. सतीश सनाथ फलंदाजीसाठी देखील आपण पाहू शकाल. एक टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव आहे बरेच वर्षापासून. तर सन्माननीय सुरेशजी राणा साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. उद्योगपती सुरेशजी राणा साहेब या वेलकम सर. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. तुमचं हार्दिक स्वागत असेल. तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला आहे. तर 21 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर सन्माननीय सुरेशजी राणा साहेबांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. तर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, उद्योजक आहेत. क्रिकेटवरती अतिशय चांगलं प्रेम आहे. तर सन्माननीय अशोक पाटील यांच्या अशोक केनी यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला गेला आहे. तर तुमचं हार्दिक स्वागत असेल. तर तिसरे षटक मार्गस्थ आहे. तर आपण पाहतोय सागर 11 दिवाळी वर्षे तन्वी कोपरखेरणे. तर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तन्वी कोपरखेरणे संघ. तर स्ट्राईकवर असेल प्रणित. पाहायचं प्रणित कशा पद्धतीने फलंदाजी करेल. चौथा चेंडू इथे मोठा अतिशय चांगला फटका जरूर मारला होता परंतु चेंडू सीमा पार होऊ शकला नाही आणि गडी बाद होतोय. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय.
तर निलेश नवीन फलंदाज मैदानात चाललाय. तर परेश कोळी गोलंदाजी मार्कवर सज्ज. अतिशय चांगली गोलंदाजी परेशच्या माध्यमातून केली जाते. 4 चेंडू आत्तापर्यंत टाकलेत आणि अतिरिक्त धावेने 1 धाव इथे खर्च केली आहे आणि 2 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. तर बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. तर हॅट्रिकची संधी असणार आहे. तर पाहायचं आहे या स्पर्धेत हॅट्रिक होते का. परेश कोळी गोलंदाजी मार्कवर सज्ज. 5वा चेंडू टाकण्यासाठी 3ऱ्या षटकातील 5वा चेंडू परेश कोळीसाठी पाहायचं आहे. इथे पाहायचं चेंडू डी मध्ये चाललाय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 22 धावा. 4 गडी बाद 22. शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील. तर पाहायचं शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. तर फलंदाज निलेश. तर पाहायचं निलेश डागुरा फलंदाज आहे. तर मोठे फटके मारण्यात मानस जरूर असणार आहे. तर पाहायचं आहे कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होईल. परेश कोळी गोलंदाजी मार्कवर सज्ज. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील. ते पाहायचं जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता तो सन्माननीय श्याम मडवी साहेबांचा देखील या ठिकाणी आगमन झालंय. हा तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर पाहायचं अजूनही या डावातील 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तर 12 चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. 3 षटकामध्ये आतापर्यंत 22 धावा काढल्या गेल्या. तर तन्वी कोपरगाव संघाने तर 3 षटक आतापर्यंत संपलेत. अजूनही या डावातील 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तर नवीन गोलंदाज हर्षल कोळी तर पाहायचं मोठे फटके मारण्यात ची क्षमता आहे. तर आपल्या संघाला कितपत धावा काढण्यात यशस्वी हो. सतीश सनत गोलंदाजी फलंदाजीसाठी सज्ज. तर हर्षल कोळी पाहायचंय पंचांकडून इशारा येतो. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने संघ एका धावेने पुढे सरकेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 23 धावा. 4 गडी बाद 23. तर 23 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. तर स्ट्राईकवर आहे सतीश. पाहायचं आहे तर पाहायचं ऑफच्या दिशेने चेंडू तटवायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर पहिला चेंडू 4थ्या षटकातील निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. हरीश कोळी हर्षल कोळी पाहायचं अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय. तर हर्षल कोळी गोलंदाजी मार्क सतीशसाठी. ते पाहायचं चेंडू डी मध्ये चाललाय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 24 धावा. 4 गडी बाद 24 धावा. तर संत गतीचं आपण क्रिकेट मैदानात पाहतोय. 4थं षटक मार्गस्थ आहे. 24 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. मोठे फटके जरूर मारावे लागतील आपल्या संघाला धावा काढायचे असतील तर. पाहिजे सतीश फलंदाजीसाठी सज्ज. ते पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. हर्षल कोळी अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 1 धाव इथे खर्च केली आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. 4था चेंडू हर्षलेचा पंचांच्या उजवीकडून मारा करतोय सतीश सनत. पाहायचं आहे चेंडूला सन्मान दिला जातोय. 1 धाव इथे काढली जाते. एका धावेने संघ पुढे सरकला जातोय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 25 धावा. 4 गडी बाद 25. तर 4 गडी बाद 25 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत.
तर अजूनही चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. हर्षल कोळी गोलंदाजी मार्कवर सज्ज. 5वा चेंडू टाकण्यासाठी समोर असेल फलंदाज. तर पाहायचं निलेश कशा पद्धतीने फलंदाजी करे. डावखुरा फलंदाज आहे हर्षल कोळी. 5वा चेंडू चौथ्या षटकातील. तर पाहायचे कशा पद्धतीने फलंदाजी करणार निलेश. तर जास्तीत जास्त धाबा इथे काढावे लागतील. संतगतीचं क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. तर पाहते लोअर फुलकर चेंडू. चेंडू हवे चेंडू 27 धावा. 4 गडी बाद 27. तर 27 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत तन्वी कोपरखेरणे संघाचे फलंदाज. तर निलेश स्ट्राईकवर आपण पाहू शकाल. हर्षल कोळी शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. तर पाहायचं शेवटच्या चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी ते पाहायचंय. पंचांकडे दाद मागितली जाते. 1 धाव पूर्ण केली जाते. ते मात्र गडी बाद होतोय. निलेश याची खेळी संपुष्टात येते. 4 षटकानंतर धावसंख्या होते 28 धावा. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी असणार आहे. तर पाहायचंय नवीन फलंदाज मैदानात येईल. तर फलंदाज लगेचच मैदानात पाठवा. तर नवीन फलंदाज मैदानात येतो अतुल फलंदाजी. तर विकी को स्ट्राईकवर असेल अतुल. नॉन स्ट्राईकवर सतीश सनद. तर 6 चेंडूंचा खेळ बाकी असणारे पहिल्या डावातील. तर पाहायचं 6 चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी होतील फलंदाज अतुल आणि सतीश. तर स्लॉग ओव्हरचे षटक आहे. विकी कोळी गोलंदाजी मार्को सज्ज होईल. तर स्ट्राईकवर नवीन फलंदाज आहे अतुल. विक्की कोळी गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंतांच्या डावीकडून मारा करेल. समोर असेल फलंदाज अतुल. पाहायचं अतुल कशा पद्धतीने फलंदाजी करेल. धावसंख्या होते 5 गडी बाद 28 धाव. विक्की कोळी याचा पाहायचंय लॉंगऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. ते मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एका धाबीवर इथे समाधान मानावं. विक्की कोळी गोलंदाजी मार्कवर 5व्या षटकातील दुसरा चेंडू सतीशसाठी पाहायचा आहे. पंचांकडून इशारा तो व्हाईट बॉलची घोषणा केली. व्हाईट +1 अशा अतिरिक्त 2 धावेने संघ पुढे सरकेल. धावसंख्या 2. फलंदाज सतीश. विक्की कोळी गोलंदाजी मार्कवर. ते बाजू पुढे बोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात. तर पाहायचं 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी असेल. 31 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. पाहायचं सतीश. इथे पाहायचं चेंडू डी मध्ये चाललाय. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 32 धावा. 5 गडी बाद 32. तर अजूनही या डावातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तर पाहायचं 3 चेंडू कुठलाही मोठा मारण्यास
तशा पद्धतीने 3 चेंडूत कितपत धावा काढतील. जर 3 चेंडूत एखादा मोठा फटका आला तर समानधारक धावसंख्या या ठिकाणी होऊ शकेल. तर पाहायचं आहे विक्की कोळी गोलंदाजी मार्कवर. चौथा चेंडू 5व्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सतीशसाठी पाहायचं आहे क्षमता आहे. पाहायचं आहे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. सतीश सनत फलंदाजीसाठी सज्ज. विक्की कोळी गोलंदाजीसाठी देखील सज्ज. चौथा चेंडू 5व्या षटकातील. इथे पाहायचं आहे जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर चौथा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज विक्की कोळी. अतिशय चांगली गोलंदाजी विक्की कोळीच्या माध्यमातून. तर स्लॉट पुन्हा एकदा धावातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. तर कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होतात पाहायचं आहे. विक्की कोळी गोलंदाजी मार्क इथे पाहिजे लोक. तर पाहायचं आहे शेवटच्या चेंडूत कितपत धावा काढण्यात यशस्वी. सतीशसाठी विक्की कोळी गोलंदाजी मार्क. विक्की टू सतीश. 39 धावा इथे आतापर्यंत काढले गेले. तर शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर सतीश पाहायचा आहे. तर मोठा फटका आला तर समानधारक धावसंख्या या ठिकाणी उभारू शकतील. इथे पाहायचं ऑफच्या दिशेने चेंडू. सागर 11 दिवस. तर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तन्वी कोपरखेरणे संघाला विनंती करतो लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बिलील बेट्टा माझा आवाज तुमच्यावरून पोहोचतो. तर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी विनंती करतो 11 दिवस. तर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळेचं बंधन आहे. बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. या स्पर्धेत 24 संघ सहभागी झालेत. कालच्या सत्राचा जर आपण विचार केला MCC कासार वडवली हा संघ ट्रँग्युलरमध्ये पोहोचलाय. तर आपण पाहतो साईनाथ क्रिकेट संघ आयोजित
करण स्मृती चषक 2021 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. तर आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहतोय मैदानात तन्वी कोपरखेरणे वर्सेस सागर 11 दिवाळे. तर सागर 11 दिवाळे या संघाने नाणेफेक जिंकली होती, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, आमंत्रित केला होते फलंदाजीसाठी तन्वी कोपरखेरणे या संघाला. तर 5 षटकामध्ये 43 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले, 44 धावांचं लक्ष ठेवलंय. तर सलामीची जोडी आपण मैदानात पाहतो. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्ग टाकण्यासाठी देखील गोलंदाज सज्ज हो. अतुल तो विजेंद्र तर सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक अर्थातच P1 षटक टाकण्यासाठी अतुल गोलंदाजी मार्ग समोर असेल विजेंद्र. तर पाहायचं कशा करायचा आहे. 30 चेंडू 44 धावा. विजेंद्र अतुल चेंडू 44 धावांची गरज आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 धावा इथे काढण्यात यशस्वी झाल्यात फलंदाज विजेंद्र कोळी. अतुल गोलंदाजी मार्ग ते पाहिजे पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू नोमॅन्स लाईन मध्ये पडतो. एक धाव काढली जाते. एका धावेवर इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येत एका धावेने पहिलं षटक मार्गस्थ आहे. 4 धाव. तर पाहायचं प्रथम स्ट्राईकवर नयन कोळी. स्ट्राईक रेंजवर आपण पाहू शकाल सागर दिवाळी संघाचा फलंदाज अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज. ते पाहायचं जोरकस मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू आणि पंचांकडून इशारा येतो. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. धावसंख्येत एका धाव. बिन गडी बाद 5. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले फलंदाज विजेंद्र कोळी आणि नयन कोळी. पाहायचंय नयन कोळी स्ट्राईकवर असेल. प्रथम स्ट्राईकवर आहे अतुल गोलंदाजी मार्कवर. चौथा चेंडू अतुलेचा. इथे पाहायचं अकुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू डी मध्ये चाललाय. धावसंख्येत एका धावेने भर होईल. धावसंख्या होते
6 धावा. तर पॉवर प्लेचं षटक आहे. 6 धावा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. अतुल गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज होतोय 5वा चेंडू टाकण्यासाठी. पॉवर प्लेच्या षटकातील 5वा चेंडू अतुल याचा नयनसाठी पाहायचा आहे. पंचांच्या डावीकडून मारा करतोय अतुल गोलंदाजी मार्कवर. ते पाहिजे पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू. चेंडू डी मध्ये चाललाय. धावसंख्येत एका धाब्याने भर होते. धावसंख्या होते 7 धावा. बिनगडी बाद 7 धावा. तर 7 धावा इथे काढण्यात आतापर्यंत यशस्वी झालेत. तर 7 धावा इथे काढल्या जातात. 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. तर 7 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर पाहायचंय नयन कोळी आणि विजेंद्र कोळी. तर चेंडू मैदानात पुरवायचा आहे. तर या दिवसातील दुसरी लढत आपण मैदानात पाहतोय. तर पहिला सामना RSA गोठवली संघाचा कर्णधार तुम्ही समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचा आहे. यानंतर लगेचच या सामन्यात जो संघ विजय होईल त्या संघासोबत RSA गोठवली संघाचा कर्णधार तर समालोचन कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर लगेचच तुमचा सामना असेल. या संघात जो संघ विजय होईल त्या संघासोबत तुमची लढत असेल. अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज. शेवटचा चेंडू ऑफच्या दिशेने चेंडू तटवला जातो. चेंडू विकेट आपण मैदानात पाहतोय. 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 8 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत सागर 11 दिवाळी संघाचे फलंदाज नयन कोळी आणि विराज कोळी. तर पाहायचं आहे दुसरं षटक पॉवर प्लेचा कुठला गोलंदाज इथे वापरला जातोय. तर वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी सन्नी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. तर पाहायचंय सन्नी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्ट्राईकवर असेल विराज कोळी. नॉन स्ट्राईकवर नयन कोळी. पाहायचं आहे 44 धावांचं पाठलाग करायचं आहे. सन्नी गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक सन्नी गोलंदाजीसाठी सज्ज. तर स्ट्राईकवर विराज कोळी. पाहायचं आहे विजेंद्र कोळी. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. लगेच सामन्याला सुरुवात करा. सामन्याला सुरुवात करायची आहे. तर वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक सन्नी गोलंदाजी मार्कवर विजेंद्र कोळी. पाहायचं आहे ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. 1 धाव इथे काढण्यात यशस्वी झाले. धावसंख्येत एका धाब्याने भर होते. धावसंख्या होते 9 धावा. बिनगडी बाद 9 धावा. तर सन्नी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा करेल. समोर असे विजय कोळी.
इथे पाहायचा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे पळून काढली जाते. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 10 धावा. तर बिनगडी बाद 10 धावा आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत विजेंद्र कोळी आणि नयन कोळी. सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. सन्नी गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी पंचांच्या डबीकडून मारा करेल. इथे पाहतो पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे विजेंद्र पहिला आदर. तर नवीन फलंदाज मैदानात जातो. वैभव कोहली गोल फलंदाजीसाठी देखील सज्ज हो. तो वैभव कोहली फलंदाजीसाठी सज्ज होईल. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय. तर दुसरे षटक मार्गस्थ आहे. सन्नी गोलंदाजी करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी सन्नीच्या माध्यमातून केली गेली आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकले. 2 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. 3 चेंडूमध्ये एक गडी बाद केल्या. 2 धावा खर्च केल्यात. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी सन्नीच्या माध्यमातून केली जाते. तर 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 10 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत सागर 11 दिवाळे हा संघ. वैभव कोहली पाहायचा आहे. सन्नी चौथा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा करेल. पॉवर प्लेचं षटक आहे. दुसरं षटक पाहायचं आहे. वैभव पाहायचं कशा पद्धतीने फलंदाजी करेल ते पाहायचं. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. चेंडू डी मध्ये चाललाय. धावसंख्येत एका धावेने 11 धावा. तर 11 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर वैभव पाहायचं एक धाव स्वतःचं खातं खोललं जात आहे. तर सन्नी गोलंदाजी मार्कवर 5वा चेंडू पाहायचंय. पॉवर प्लेच्या षटकातील 5वा चेंडू सन्नी याचा पंचांची डावीकडून मारा करेल वैभवसाठी. पाहतो पुन्हा लोअर फुलटो चेंडू होता. ते मात्र एक धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहे. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 12 धावा. एक गडी बाद 12. तर शेवटचा चेंडू असेल. तर पाहिजे शेवटच्या चेंडूवर कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात शेवटचा चेंडू नयन कोहली स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल. तर पाहायचं नयन कितपत फायदा घेतोय. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील. सन्नी गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंतांच्या डावीकडून मारा करेल नयनसाठी. पाहायचं नयन कितपत धावा काढण्यात यशस्वी होतोय. तर सन्माननीय चेतन पाटील साहेबांना विनंती करतोय मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. या सर वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. तर तुमचं देखील स्वागत असेल साईनाथ क्रिकेट संघाच्या वतीने. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा 2 गडी बाद 12 धावा. आता मात्र संत गतीचा क्रिकेट आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या 2 षटकात 12 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. तर पाहायचं विक्की मुंबईकर फलंदाजीसाठी देखील मैदानात जातोय. तर पाहायचं तिसरं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल. तर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. यानंतर RSA गोठवली संघाचा कर्णधार समालोचन कक्षामध्ये या. यानंतर या सामन्यात जो संघ विजयी होईल त्या संघासोबत तो नवीन गोलंदाज वापरला जातो. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तर साईनाथ संघाचे कट्टर समर्थक लक्ष्मण आडे हे देखील सीमारेषेवरती तैनात आहेत. तर अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे.
तर नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतो विक्की मुंबईकर नॉन स्ट्राईक रेंजवर आपण पाहू शकाल. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं दुसरं षटक अतुल गोलंदाजी मार्ग तर दुसरं षटक हाताळण्यासाठी चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. इथे पाहायचंय मोठा फटका लॉंग ऑफ द रिफिनिंग चेंडू अतुल गोल 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 5 षटकांची ही लढत आहे. तर थोडंसं संत गतीचं क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. तर मोठा फटका मारण्यात इथे रोख दिला जात नाही गोलंदाज अतुलच्या माध्यमातून. तर पाहतोय तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू अतुल गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज होईल. समोर असेल प्रथम स्ट्राईकवर विक्की मुंबईकर. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. अतुल टू विक्की मुंबईकर पाहायचं आहे. 13 धावा संत गतीचा क्रिकेट आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. विक्की मुंबईकर स्ट्राईकवर आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. इथे मात्र चेंडू चाललाय डी क्षेत्रामध्ये. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 14 धावा. 2 गडी बाद 14 धावा. तर पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करणार, आपल्या संघाला विजय प्राप्त करून देणार का हे देखील पाहावं लागेल. तर विक्की मुंबईकर गोलंदाजीसाठी सज्ज आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 14 धावा इथे काढण्यात यशस्वी झाल्यात. अजूनही 30 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू असतील 16. तर 16 चेंडू 30 धावेची गरज असेल. तर पाहायचंय सागर 11 दिवाळे या संघाला 16 चेंडू 30 धावेची गरज. अतुल तिसरा चेंडू. इथे पाहायचं चेंडू अतिशय चांगला चेंडू टाकला होता. चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू डी मध्ये चाललाय. घोषित क्षेत्रामध्ये धावसंख्येत एका धावेने भर. धावसंख्या 15 धावा. 2 गडी बाद 15. आता मात्र समीकरण असेल 15 चेंडू 29 धावेची गरज. 15 चेंडू 29 धावा. अतुल गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू टाकण्यासाठी तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू विक्कीसाठी पाहायचा आहे. इथे पाहता पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू टी मध्ये चाललाय. तर धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 16 धावा. आता मात्र समीकरण 14 चेंडू 28 धावेची गरज. पाहायचे 14 चेंडू 28 धावा. तर 14 चेंडूमध्ये 28 धावा इथे सागर 11 दिवाळी संघाला करायचे आहेत. तर कंपल्सरी चेस असेल या स्पर्धेचा नियम आहे. 14 चेंडू 28 धावा. अतुल 5वा चेंडू विक्की मुंबईकर साठी पाहायचं आहे. इथे पाहायचं पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र समीकरण असेल 13 चेंडू 28 धावेची गरज. तर पाहायचं आहे 13 चेंडू 28 धावा. विक्की मुंबईकर आपल्या संघाला कितपत धावा काढण्यात यशस्वी होईल पाहायचं आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील अतुलेचा. ते पाहायचं आहे. हेलिकॉप्टर शॉट मारला गेलाय. चेंडू बावीस धावा. तो चेंडू सीमारेषेच्या इथे आणि वायरीला लागून जरा चेंडू सीमारेषेबाहेर जरी गेला तरी तो षटकार असेल. आणि चेंडू वायरीला लागून आणि वायरीला तर
आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू 22 धावा. तर नवीन गोलंदाज तर अमर गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाकडून चौथं षटक. अमर गोलंदाजीसाठी 12 चेंडू 22 धावेची गरज. तर पाहायचं 12 चेंडू 22 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतायत. स्ट्राईकवर असेल वैभव, नॉन स्ट्राईकवर विक्की मुंबईकर. वैभव कोळी आणि विक्की मुंबईकर ही दोन मातब्बर जोडी आपण मैदानात पाहतो. तर 12 चेंडू मध्ये 22 चेंडू तर पाहायचं आहे कशा पद्धतीने फलंदाजी करेल वैभव. 12 चेंडू 22 धावा अमर. इथे पाहिजे चेंडू डी मध्ये चाललाय. धावसंख्येत एका धाब्याने भर होते. धावसंख्या होते 23 धावा. 2 गडी बाद 23. आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू 21 धावेची गरज. तर पाहायचं आहे या षटकात जर एखादा मोठा फटका आला तर सामना जरूर रंगतदार होईल यामधलं तीळ मात्र शंका नाही. तर पाहायचं आहे अमर गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डबीकडून मारा करेल वैभवसाठी. पाहायचं आहे वैभव कशा पद्धतीने फलंदाजी करणार. 11 चेंडू 21 धावेची गरज. अमरेचा दुसरा चेंडू. इथे पाहायचं चेंडू हवे हर्षद कोळी नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकाल. आता मात्र समीकरण असेल 10 चेंडू आणि 21 धावेची गरज. 10 चेंडू 21 धावा. तर अतिशय चांगली गोलंदाजी अमरच्या माध्यमातून केली जाते. तर अमर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. तिसरा चेंडू. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 1 गडी बाद केला. 1 धाव खर्च केली आहे अमर याने. तर आता मात्र समीकरण 10 चेंडू 21 धावेची गरज. स्ट्राईकवर विक्की मुंबईकर. अमर टू विक्की मुंबईकर. पाहायचे पंचांच्या उजवीकडून मारा करेल. इथे पाहायचे जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू ते मात्र चेंडू चाललाय 1 बाउंड सीमा पार. पंचांकडून इशारा 27 धावा. तर सन्माननीय अमोल सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर 27 धावा इथे काढण्यात आतापर्यंत यशस्वी झाले. 44 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. आता मात्र समीकरण असेल 9 चेंडू 17 धावेची गरज. तपायचे अमर पंतांच्या उजवीकडून मारा करतो. चौथा चेंडू टाकण्यासाठी विक्कीसाठी. इथे पाहायचं पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत पाहायचं 8 चेंडू 15 धावा. RSA गोठवली संघाचा कर्णधार विनंती करतोय आपण समालोचन कक्षात यायचं आहे. लगेचच या सामन्यात जो संघ विजय होईल त्या संघासोबत तुमची लढत असेल. RSA गोठवली संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय नाणेफेकीसाठी या सामन्यात जो संघ विजय होईल त्यांच्यासोबत तुमची लगेचच लढत होईल. इथे पाहते चेंडू डी मध्ये चाललाय. एका धावेने इथे संघ पुढे सरकेल. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 30 धावा. तर साईनाथ देवाचे खेळाडू आहेत जयेश मडवी. तर अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. तर अमर पाहायचं आहे
इथे पाहायचं पुन्हा एकदा चेंडू डी मध्ये चाललाय, घोषित क्षेत्रामध्ये जातोय. धावसंख्येत एका धाबेने भर होते. धावसंख्या होते तर आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 13 धाबेची गरज. तर पाहायचं 6 चेंडू 13 धाबा कशा पद्धतीने पूर्ण करतील. तर मैदानात आपण पाहतो विक्की मुंबईकर आणि हर्षद कोळी ही दोन मातबर फलंदाज आपण मैदानात पाहतोय. तर 6 चेंडूमध्ये 13 धाबेची गरज आहे. तर गोलंदाज कुठला वापरला जाईल हे देखील जरूर पाहण्यासारखं असणार आहे. तर कुठला गोलंदाज स्लॉगवरचं षटक टाकेल. 6 चेंडूमध्ये 13 धाबेची गरज. तर गोलंदाजी मार्कवर देखील सतीश सनद गोलंदाजीसाठी सज्ज होईल. तर पाहायचं सतीश गोलंदाजीसाठी सज्ज होतो. 6 चेंडू 13 धाबेची गरज. हर्षद फलंदाज 6 चेंडू 13 धाबेची गरज. तर पाहायचंय 6 चेंडूमध्ये 13 धाबा सागर 11 दिवाळे या संघाला जिंकण्यासाठी. तर पाहायचं कशा पद्धतीने पूर्ण करणार सागर 11 दिवाळी संघाचे फलंदाज हर्षद कोळी आणि विक्की मुंबईकर. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 5वं षटक. सतीश सनद गोलंदाजी मार्को सज्ज. इथे पाहायचं चेंडू डी क्षेत्रामध्ये चाललाय. धावसंख्येत एका धाबेने भर होईल. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू 12 धाबेची गरज. तर 5 चेंडू 12 धाबेची गरज असणार आहे. तर पाहायचं 5 चेंडूत 12 धावा सागर 11 दिवाळी संघाला कंपल्सरी. सतीश सनद पंचाची डावीकडून मारा करतो दुसऱ्या चेंडूचा. तो मात्र मनगट घेण्याचा प्रयत्न होता. तर पाहायचं आहे दुसरा चेंडू सतीशचा हर्षदसाठी. ते पाहायचंय जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू डी मध्ये चाललाय. घोषित क्षेत्रात धावसंख्येत एका धाबेने भर होते. धावसंख्या होते 33 धावा. तर मात्र समीकरण असेल 4 चेंडू 11 धाबेची गरज. 4 चेंडू 11 धाबा. तो 4 चेंडू 11 धाबेची गरज असेल. गोलंदाजी मार्कवर सतीश सनद गोलंदाजीसाठी सज्ज. हर्षद कोळी फलंदाजीसाठी देखील सज्ज झाला. इथे पाहायचं एक धाव काढली जाते. दुसऱ्या धावेचा 3 चेंडू 10 धावा. कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम आहे. सागर 11 दिवाळे संघाला जिंकण्यासाठी 3 चेंडू 10 धावेची गरज. तर मी विनंती करतोय RSA 3 चेंडू 10 धावेची गरज असेल. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने फलंदाजी करणार. 3 चेंडूमध्ये 10 धावेची गरज आहे. स्ट्राईकवर विक्की मुंबईकर गोलंदाजीसाठी सतीश सनद पंचांच्या डावीकडून मारा करेल. ते पाहिजे लोअर 3 चेंडू 3 धावेची गरज असेल. ते मात्र मोठा फटका जरूर आलाय विक्की मुंबईकरच्या बॅटमधून.
अतिशय चांगली फलंदाजी विक्की मुंबईकरच्या बॅटमधून आज होते. तर संघाला आपला विजय करून देतो का? 3 चेंडू 3 धावेची गरज. मात्र खराब चेंडू टाकलाय सतीश सनाथ याने. लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पंचांकडून नो बॉलची घोषणा केली आणि चेंडू गेला सीमा पार. तो मात्र समीकरण 3 चेंडू 3 धावेची गरज. तर पाहायचंय सतीश सनाथ गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंचांच्या डबीकडून मारा करेल. पाहायचंय सागर 11 दिवाळे. 3 चेंडू 3 धावेची गरज. ते पाहायचंय पुन्हा एकदा. चेंडू डी क्षेत्रामध्ये चाललाय. घोषित क्षेत्रात धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या होते 42 धावा. आता मात्र समीकरण 2 चेंडू 2 धावे. 2 चेंडू 2 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेस असेल या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 2 धावा काढाव्या लागतील. तर 2 चेंडू मध्ये 2 धावेची गरज असेल. तर पाहायचंय 2 चेंडू 2 धावेची गरज. विकी मुंबईकर स्ट्राईकवर आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर सतीश सनाथ. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस असेल 2 धावा तुम्हाला काढाव्याच लागतील. ते पाहायचंय 1 धाव काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ते मात्र सागर 11 दिवाळे हा संघ विजयी होतोय. तर मी विनंती करतोय RSA गोठोली वर्सेस सागर 11 दिवाळे दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. लगेचच तुमची लढत. तर आणि हा सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती घ्यायची आहे. RSA गोठोली वर्सेस सागर 11 दिवाळे. लगेचच नाणेफेकीसाठी यायचं. हॅलो, नवीन समालोचक तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विक्की मुंबईकर यांना विनंती करतोय. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. 26 धावांची खेळी केली. अतिशय चांगली फलंदाजी विक्की मुंबईकरच्या माध्यमातून. तर सन्माननीय अरविंद चंदू पाटील यांना विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो माइक चेक. हॅलो, थोडं आमचं पण पोट दुखतंय. बघू कोणच्या ना बोला. गोटोली आणि बोललो तर आता होणार सामना सागर 11 दिवाले व RS गोटोली. समोर शकलं
आज पाहिजे सागरी रन दिलं दिवाळी टॉस कोण जिंकला अजून के आर एस गोटोली आर एस गोटोली कोण झालं ना अंपायर कोण झालं दिवाळी टॉस जिंकला देवा दिवाळी टॉस जिंकले अजिंक्य के